शिरोळ दत्त साखर कारखान्याचा 3477 रुपये ऊस दर जाहीर, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। शिरोळ दत्त साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम 2024-25 साठी जाहीर केलेला ऊस दर शेतकऱ्यांच्या नाराजीचे कारण ठरला आहे। कारखान्याने 3400 रुपये विना कपात एक रकमी दर आणि हंगामाच्या शेवटी अतिरिक्त 77 रुपये देण्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे। मात्र हा दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने असंतोष उसळला आहे। आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे। त्यांनी आरोप केला की कारखान्याने ऊस दराच्या बाबतीत एमडी साहेबांच्या सहीने एक पत्र काढलेलं आहे। त्यामध्ये 3400 रुपये आत्ता आणि 77 रुपये हंगाम संपल्यानंतर हे पत्र प्रसिद्धीस दिलेलं आहे। व्हॉट्सअपवर सगळ्या फिरत आहे। माझी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठल्याही संघटनेबरोबर चर्चा न करता आणि कुठलाही तोडगा न काढता कारखान्यानं हे प्रसिद्धी पत्रक परस्पर जाहीर केलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांचं समाधान करणारं नाही, संघटनांच्या बरोबर विश्वासात घेऊन न केलेलं आहे। संघटनांना सुद्धा हे मान्य नसून कुणी तोडी घेऊ नये, ऊसाची वाहतूक करू नये। आम्ही संबंधित दत्त कारखान्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा याबाबतची कल्पना दिलेली आहे आणि कुणालाही तोडी देऊ नका म्हणून आम्ही सांगितलेलं आहे। त्यातूनही कोणी जर तोडी घ्यायचा प्रयत्न झाला तर ते अडवण्यात येईल, ऊसाची वाहतूक रोखण्यात येईल। होणाऱ्या सगळ्या नुकसानीस कारखाना जबाबदार असेल। हे स्वाभिमानी संघटना असेल, आंदोलन अंकुश असेल किंवा आमच्या गावातला गरजवंत युवा शेतकरी असेल, ह्या सगळ्यांना विचारणा करून आत्ताच आम्ही हे प्रसिद्धी करतो।